ठाकरे बंधूंनी राज्यातील जनतेला एकत्रित येण्याचं आवाहन केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच पत्राद्वारे जनतेला विजयी मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारला नमवल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। पाच जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातल्या जनतेला पत्राच्या माध्यमातून एकत्रित येण्याचं आवाहन केलंय। राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती। त्यामुळे राज्य सरकारनं हिंदी भाषेचे दोन्ही GR रद्द केले। त्यामुळे हिंदी विरोधात मोर्चा मागे घेऊन त्याऐवजी विजयी मेळावा घेतला जाणार आहे। दरम्यान या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला ठाकरे बंधूंकडून साथ घालण्यात आली। तसंच राज्य सरकारवर देखील या पत्राच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे। आवाज मराठीचा। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कुणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो। त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचंय। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे। मराठी माणसांसाठी दोन भाऊ एकत्र आल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय। तसंच विजयी जल्लोष कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून तो मराठी माणसांचा असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय। ही निमंत्रण पत्रिका माझ्या समोर आहे। या निमंत्रण पत्रिकेवर कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाहीये, झेंडा नाहीये, चिन्ह नाहीये। ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहे आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत। आणि खरं तर हा निमंत्रण पत्रिकेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हा मराठी माणसाने केलेला संघर्ष आहे। आम्ही केवळ आयोजक आहोत, तुम्हीच खरं जल्लोष करणारे आहात। त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत। या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे। दरम्यान ठाकरेंच्या या विजयी मेळाव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी निशाणा साधलाय। तसंच 5 तारखेच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय असते ते बघू असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना टोला देखील लगावलाय। संजय राऊत आणि मनसेकडनं एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले। त्या पत्रावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची नाव आहे। कुणी एकत्र यावं, कुणी एकत्र येऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे। आता हा मराठी भाषा सूत्राच्या संदर्भातल्या भूमिकेचा विषय होता। त्या बाबतीत आता त्यांना काय घ्यायची ती भूमिका त्यांनी 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये घेतलेली आहे। पुढे बघू आता 5 तारखेचा मेळावा झाल्यानंतर त्या दोघांची भूमिका काय राहते ही एकदा वॉच करू आणि मग ठरवू आपण। 5 जुलैला हिंदीच्या मुद्द्यावरून विजयी मेळावा काढण्यात येणार आहे। या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोममध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली। तसंच या मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंनी पत्राच्या माध्यमातून जनतेला एकत्रित येण्याचं आवाहन देखील केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।